दीपेश अंकित नावाचा एक 25 वर्षीय तरुण दिवस असो की रात्र गल्लीतून चालता चालता चोरीचा उद्देशाने कोणाच्याही घरात शिरायचा। तो चोरी करायचा, पण पैशांची नव्हे, महागड्या वस्तूलाही हात लावत नव्हता। एवढंच काय तर त्यासमोर सोन्याचं घबाड जरी ठेवलं तरी हा चोर हात लावणार नाही, कारण हा चोर फक्त चोरी करायचा महिलांच्या अंतर्वस्त्राची। हो, तुम्ही खरं ऐकताय, ज्या भागात तो राहायचा त्या भागातील अनेकांच्या घरात दिवसेंदिवस अशा प्रकारची चोरी होत होती। हा काय प्रकार कुणाच्याच लक्षात येत नव्हता। विशेष म्हणजे चोरी झालेल्या घरात सगळं विस्कटलेलं दिसायचं, पण इतर कोणत्याही वस्तूला दीपेश नावाचा हा चोर असलेला तरुण हात लावत नव्हता। फक्त महिलांचे अंतर्वस्त्र घेऊन पसार व्हायचा। ज्यांच्या घरात चोरी झाली असे अनेकांनी तक्रार दिली, पण तक्रार देताना त्यांनी हे स्वतः सांगितलं की आमच्या घरात चोरी झाली, पण त्या चोरांनी पैसा व दागिन्यांना सुद्धा हात लावला नाही। आणि धक्कादायक बाब म्हणजे महिलांचे अंतवस्त्र चोरून तो नेमकी करायचा काय, तर त्यासोबत तो खूपच लज्जास्पद कृत्य करायचा। घटनेच्या दिवशी 9 जानेवारीला त्याने एका घरात चोरी केली, पण पळून जाताना तो भिंतीवरून उडी टाकून गेला। त्यावेळी चोराच्या खिशातून लेबर कार्ड खाली पडला। सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हे लक्षात आलं की चोराच्या खिशातून काहीतरीच पडलं, आणि त्या लेबर कार्ड वरून पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली। त्याला अटक करण्यासाठी 2 पथके तैनात करण्यात आली। शेवटी आरोपीचा पत्ता सापडला। पोलिसांनी चोराच्या घरात प्रवेश केला तेव्हा समोरचा सीन पाहून पोलिसांना जणू शॉक बसला, कारण त्या खोलीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात महिलांच्या चोरलेल्या अंतर्वस्त्रांचे ढीग होते। एवढंच काय तर त्यावेळी आरोपी चोर हा स्वतः तेच घालून झोपलेला होता। तो महिलांचे अंतवस्त्र चोरी करायचा आणि तोच घालायचा। पोलिसांनी त्याला कचाट्यात घेऊन आपल्या पद्धतीने चौकशी केली तर समोर आलं तो महिलांचे अंतवस्त्र चोरून ते परिधान करायचा। त्याच्या घरातील बॅगमध्ये, कपाटामध्ये अनेक ठिकाणी चोरलेले कपडे होते। तो या खोलीत भाड्याने राहायचा। भोपाळ शहरातून समोर आलेली ही घटना सध्या देशात चर्चेचा विषय बनलेली आहे। अशी विकृत मानसिकता ठेचून काढा अशी मागणी घेऊन भोपाळच्या अमरनाथ कॉलनीतील रहिवासी महिला रस्त्यावर उतरलेत। भोपाळच्या कोलार पोलिसांनी या चोराचा पर्दाफाश केला। महत्वाचं म्हणजे ही कोणती मानसिकता, यावर आता अनेक तज्ञ आपापली प्रतिक्रिया देत आहे। सायकोलॉजिस्ट डॉक्टर यांच्या मते आरोपी दीपेशच्या प्रवृत्तीमध्ये फेटिसिझम याचा समावेश असू शकतो। महिलांबद्दल नकारात्मक भावना देखील अशा वर्तनाचे कारण आहे। तरी यामागील मानसिक घटक काय हे पूर्ण तपास केल्यानंतरच समोर येईल। अनेक नेत्यांनी या प्रकरणात उडी घेतली व त्या भागातील संतापलेल्या महिलांना आश्वासन दिले की आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल आणि आवश्यक कायदेशीर करून कडक शिक्षा दिली जाईल। या घटनेमुळे महिला वर्ग रस्त्यावर उतरलेत। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मानसिक दृष्ट्या अस्वस्थ गुन्हेगारांची वेळेवर ओळख पटवणे आणि त्यांच्यावर उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्या चोराचा व्हिडिओ सुद्धा आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, ज्यात तो महिलांचे अंतवस्त्र परिधान करून होता। देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे। या विचित्र व धक्कादायक घटनेबद्दल तुमचं काय मत कमेंट करून नक्की सांगा। आपल्या मराठी चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा।